सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात उत्पादन घटलं तरी दरात तेजी. सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. यंदा अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे. तरी द्राक्षांना सुरुवातीपासूनच चांगला दर मिळाल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तासगाव तालुका द्राक्ष शेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. तेथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करतात. मात्र गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना निसर्गाशी 2 हात करत द्राक्ष शेती करावी लागते आहे. यंदा खरड छाटणीपासूनच पावसाने उसंत घेतली नाही, त्यामुळे अनेक बागांमध्ये पाणी साचून राहिले. वेलींच्या पांढऱ्या मुळ्या बंद झाल्या, परिणामी द्राक्षांच्या ओलांड्यावर आणि काड्यांवर मुळ्या फुटल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक छाटण्या घ्याव्या लागल्या. त्यामधून अनेक बागांना अपेक्षित प्रमाणात द्राक्ष मिळालं नाही. सतत ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष काड्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्यामुळे अनेक बागांमध्ये फळधारणा कमी झाली आणि काही बागा पूर्णपणे फेल गेल्या. तसेच बागांमध्ये चिखल झाल्याने वेळेत खते देणे, ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करणे कठीण झाले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.